शंकरपाळीची मोठा भाऊ. शंकरपाळी. कोल्हापूरची मिरची. आपल्या पदार्थांची नावं सांगेन, ती ॲक्ट करून त्याची क्रिया ॲक्ट करायची आणि ओळखायला लावायचा पदार्थ कोणता आहे. ठीक आहे, एक एक. नाही मी नाही याच्यामध्ये. माझेच बॅट माझे. ओके. पहिला पदार्थ तुझ्यासाठी हा आहे. हा ॲक्ट करून त्यांना मंजिरी. नाही करंजी. चकली मला आवडते. अरे तर करून दाखव ना ऍक्ट. शंकरपाळा. अरे तू कसा बनवता? अनारसे. अनारसे. हा अनारसे. तिला आवडतं ना, बोलली होती. हां मॅम प्लीज इकडे या. मॅम अहो मी इकडे येणार आणि तुम्हाला ओळखायला दिसेलच. अच्छा नाव लिहिले. चिवडा. हो असं केलं त्यातच कळलं. मंजिरी. कापण्या. शंकरपाळीची मोठा भाऊ. शंकरपाळी. मोठा भाऊ. असं कुठे काय? अरे शंकरपाळ्या छोट्या असतात, आमच्याकडे कापण्या पण करतात, मोठ्या असतात. माझी आई पण होते. हां मला आवडतात कापण्या. शंकरपाळ्या जरा खुसखुशीत असतात, कापण्या थोड्याशा कडक आणि मऊ थोडंसं. शंकरपाळी लहान असतात म्हणूनच ते खुसखुशीत असतात. आणि जाड पण असते. हो कापण्या. आम्ही कापण्या म्हणतो. कोल्हापूर मला असं झालं शंकरपाळ्यालाच हा कापण्या म्हणतोय. नाही मी इकडे. दिसलं नाही तू तो कसला. एवढंसं लिहिते ते. कोल्हापूरचा भडंग. लाडू. कोल्हापूरची मिरची. रुजुता. प्राजक्ता कोण आहे? तू घेऊन आली होतीस त्या चोरा काय ती फळी. चकली. करंजी. अच्छा इतर करंजी. अरे फारच बाबा. वा बेस्ट गेली होती. चल करंजी. मी सांगते माझं गाव. पदार्थ आम्हाला सांगितलं जो आता, असा वेगळा कोणता पदार्थ तुमच्या घरी बनतो का आणि आम्हाला सांगायला आवडेल का? चंपाकळी. चंपाकळी म्हणजे बनते. म्हणजे काय? चंपाकळी म्हणजे काय? तिखट असतं. अरे चंपाकळी म्हणजे अच्छा. आणि ओवा. अच्छा त्याला निमक्या म्हणतात आमच्याकडे. ओके. कापण्यासारखाच असतात ना. सॉरी शंकरपाळ्यासारखंच असतं ना. हा पण ते पानाचा आकार असतो. मे बी ते निमक्या म्हणतात आमच्यात. थोडं असं नमकीन टाईप तिखट. हो असं काही खूप वेगळं नाही आहे, साधारण सगळ्यांच्या घरी होतं तसं. पण चिवड्याचे 4-5 प्रकार. मग माझी आजी जिथे राहायची तिथे पापडी असते ना आपली, आपल्याकडे फाफडा असतो त्याच्यातला छोटा. फरसांमधली पापडी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. पण सगळ्यांच्या घरी असं युनिक असं मला काही नाही आठवत आहे. यावर्षीची दिवाळीसुद्धा डिंचॅक आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. यावर्षी आम्हाला काय पाहायला मिळणार आहे. ही दिवाळी तुम्हाला तिघांनाही सुख समृद्धीची जावो हीच प्रार्थना. आणि थँक्यू सो मच. अरे आमच्या आपल्या एड लागल्या प्रेमाच्या टीमकडून आपल्या राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या ढिंचाक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. गाईज थँक्यू.